सो हाय गाईज, दिस इज तन्मय दिस इज प्रणाली. आणि हा आमच्या युट्यूब चॅनलचा सर्वात पहिला ब्लॉग आहे. आणि ब्लॉगची सुरुवात करतोय आपलं जे आपण शॉप ओपन केलेलं टीपी मॅगी पॉइंट इथून. आता आम्ही दोघेही जाणार आहोत एका शॉर्ट ट्रिपला, तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि तसंच हा आमचा नवीन चॅनल आहे. हो, माझ्याकडनं झाले खूप मोठी चुकी ती म्हणजे मला वाटलं ट्रेन 11ची आहे, मी 11 चालून समजलेलो आणि खूप आरामात आमचं चाललेलं. आणि सडनली मला टाइम बघितला तर कळलं 10 वाजले. आता आम्ही विक्रोळीला पोहोचलोय, 9:30 वाजले. एक सेकंड ऑप्शन भेटलाय मला की घाटकोपरवरनं मेट्रो पकडून अंधेरीला पोहोचायचं. अंधेरीला ट्रेन 10 वाजून 10 मिनिटांनी येणार आहे. होप सो भेटू दे. पहिली ट्रिप आहे, पहिलाच ब्लॉग आहे आणि नवीन पेज ओपन करण्यासाठी चाललोय. काय बनवती लागले कळलं ना. मी एवढा ट्रिप अरेंज केल्यात, कधीच टायमाचा मला कधी झोल झाला नाही आणि आज फर्स्ट टाइम 6 सीन होतोय. बट लेट सी काय शॉर्ट होतोय, क्लिअर करू. तर घाटकोपरवरनं मेट्रो पकडली आहे, बट बघू आपल्याला ट्रेन भेटते का अंधेरीवरून. सो आम्ही स्वामींचं नाव घेतोय. भेटू दे. आमचं लक्ष फक्त ह्याच्याकडेच जातंय की कधी अंधेरी येत आहे. अंधेरी स्टेशनला पोहोचलोय. हा अजून पुढे प्लॅटफॉर्म नंबर 8. लेट सी. 10 वाजून 7 मिनिटं झालीच. धरा माझा डुक्कर. नुसती पळते. हिला एवढं टेन्शन आलंय की ट्रेन भेटणार नाहीये. अनु थांब. धरा माझा डुक्कर पळाला. फायनली आपल्याला 8 नंबर प्लॅटफॉर्म भेटलाय. थांब ना भाई, भेटणार. थांब जरा. तेच सांग जरा. खायला घ्यायचं बोलून पळते. ज्या तर राहिला. हे बघा तिचा डाएट. ह्याच्यासाठी दावत आले की हे खायला भेटू दे घ्यायला. लडकी लोक आहे यार. अजून ट्रेन आली नाहीये. लेट सी कधी येते बघूया आपण. तर पोचलोय आपण. हिने खायला घेतलं हिच्यासाठी म्हणजे मी पण खायलाच. आणि आता ट्रेन थोडी 2 मिनिटं लेट आहेत, पण आपण 5 मिनिट आधीच पोचलोय. आणि आता आय थिंक सो येईल ट्रेन. आता S5 कोच आहे आमचा. थोडा मागे असतो, जातोय आता मागे चालत. चला नेक्स्ट भेटू ट्रेनच्या आतमध्ये. फायनली आपली ट्रेन आली आहे पद्धतशीर टायमावरती. आरामात थोडी. हिला एवढी घाई आहे बघा, हिला सोबत पण नाही चालायचंय माझ्या. ट्रेन आली आहे तरी पण नाटकी करते. हे चढ इकडे. डब्बा माहिती नाही. चल पुढे. फायनली ट्रेन मध्ये चढलोय आम्ही. 12 आणि 13 कुठे? हा 12, 13. मस्तपैकी विंडो सीट भेटली आहे. शांतीमध्ये प्रवास करायचा आहे, भांडण नाही करायचे. माझ्यासोबत भांडायचं नाही, पहिलाच सांगते. फायनली ट्रेन सुटली आहे. गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे ट्रेन भेटली आहे. नाव घेतच येतो तो आम्ही दोघं, पण बाप्पाचं नाव घेते, मी स्वामींचं नाव घेतोय. केव्हा भेटू दे. बट फायनली ट्रेन भेटली आहे. सो आता जर्नी स्टार्ट झाली आहे. खूप मस्त अशी ट्रिप आपण करणार आहे. भले स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम झाला, बट ज्या प्लेसवर चाललोय तिकडे जाऊन सगळा मूड फ्रेश होणार आहे असं नक्की आम्हाला वाटतंय. सो तुम्ही पण एंड पर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर आधी आम्ही जेव्हा पण ट्रिपला जायचो ना, तेव्हा आमची एक अशी बॅग असायची. त्या बॅगेमध्ये आम्ही मोस्ट ऑफ सगळं खायचं सामान वगैरे किंवा असं सगळं ठेवायचो. बट आत्ता ही बॅग यासाठी घेतली आहे की यूट्यूबचं सर्व म्हणजे म्हणून दाखव काय. पहिला तर हा ट्रायपॉड आम्ही घेऊन चाललो आहे. आमच्या फ्रेंड्स आहे त्याच्याकडनं आता घेतलं आहे. आम्ही पण घेऊ लवकरच. त्यानंतरला हा आमचा आहे. गोरीला आम्ही आपल्या शॉपसाठी घेतलेलं, छोटा मोठा शूटसाठी. त्यानंतरला एक माईक घेऊन चाललो आहे, कुठे छोटा शॉर्ट्स किंवा बोलायचं असेल, जास्त क्राऊड असेल तिकडे यूज करायला. त्यानंतरला पॉवर बँक हे लागणार. त्यानंतरला ही लाईट एक घेऊन आलो आहे गोरे दिसायला. ही तर गोरी आहे, बट मला गोरं दिसायचं असेल तर थोडं यूज करायला लागेल. आणि काय बनू. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आता घेऊन चाललो आहे. तर बघू, ट्राय करतोय फुल ब्लॉग खूप मस्त बनवायचा, इन डिटेल बनवायचा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवायचा.
ट्रिप कसा आम्ही कमी बजेटमध्ये करणार आहे. सो एंडपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर ट्रेन जर्नी तर सुरू झाले. ही ट्रिप आपण गुगलवरनं, रील्सवरनं आणि चॅट जीपीटीचा थोडं यूज करून आपण प्लॅन करत होतो. बट त्याला अजून इझी करण्यासाठी आमच्या सीटच्या समोर 2 अंकल बसले. त्यांनी आम्हाला विचारलं कुठे चालले, तर आम्ही सांगितलं वडोदराला चाललोय. तर वडोदराला कुठे, तर आम्ही त्या प्लेसचं नाव सांगितलं. तर ते बोलले अरे आम्ही पण त्याच्या नियरलाच जातो. तर कोइन्सिडन्सली त्यांनी मग आम्हाला प्रॉपर रूट सजेस्ट केला की असं असं जावा, हे इझी पडेल. आणि त्या अंकलने सांगितलं की आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की कसं तुम्ही ट्रॅव्हल करायचं. तर थोडं अजून आपल्याला हेल्प झाली त्याच्यामुळे. तो लेट सी पुढे कसं अजून त्यांनी आम्हाला फोटोज पण दाखवले. ते आम्ही जिथे जाणार तिकडे ते गेले सुद्धा होते. आणि फोटोज बघून आमचे एक्साइटमेंट आता अजून डबल झाले की कसं असेल. बघू पुढे जाऊन कसं होतंय. ट्रेनलाच असा प्रॉब्लेम होईल असं वाटलं नव्हतं. मी माझा मोबाईल विसरले शॉपवर. तर हा तन्मय धावत गेला आणायला शॉपवर फोन. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की ट्रेनचा टायमिंगच रॉंग आम्ही बघितलाय. आणि 9:30ला आम्ही भांडूप स्टेशनवरच होतो. सो मग नंतर धावत निघालो तिकडून. आणि मध्येच लक्षात आलं की अंधेरीला पण ट्रेन होल्ड होणार आहे. सो होल्ड होणार आहे. गाईज अंधेरीला ट्रेन होल्ड होणार आहे. ट्रेन हॉल्ट होणार आहे अंधेरीला, हे आम्हाला नंतर कळलं. सो मग मेट्रोची तिकीट काढली आणि फटाफट ट्रेन पकडून मेट्रोने आम्ही पोहोचलो. फायनली ट्रेन थोडी 5 मिनिट इथे लेट पोहोचली अंधेरीला. आणि आम्हाला लकीली इझिली ट्रेन भेटली. सक्सेसफुल झाली. चालू झाले आता. बघा किती प्रेम आहे ह्याचं माझ्यावर. आमचं टीपीचं स्पेशल टी शर्ट घातलंय. वा. तर आता झोपतोय. सकाळी भेटू वडोदरा स्टेशन वरती आणि मग पुढचे अपडेट देऊ तुम्हाला. गुड नाईट. तो फायनली पोहोचलोय आपण वडोदरा स्टेशनला. 2 मिनिटं पण शांत झोपायला नाही भेटलंय. नुसतं मच्छर चावतायत आणि त्या लोकांचे फुल आवाज नुसते आता इथे चढतायत ना. सुरत पासून वापी पासून आय थिंक सो चालू जे झाले ना चढून आरडा ओरडा आहे ते बॅगा बिगा घेऊन ते चालूच होते. झोप तर काही आली नाहीये. बट जो प्लेस आहे तिकडे जायची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. हे काका आम्हाला गाईड करणार आहेत दोघं पण. त्यासोबत आम्ही आता जातोय. स्टेशन बघा काय खतरनाक आहे. पद्धतशीर असं एकदम. स्टेशनच्या बाहेरच इकडे एक AC वेटिंग रूम आहे. तिकडे तुम्हाला टॉयलेट वगैरे करायचे असेल किंवा चेंज पण करायचे असेल, आंघोळ करायचे असेल, तर सगळ्या गोष्टीसाठी सोय आहे. आणि खूप छान आहे. क्लिनिंग आहे खूप चांगल्यापैकी. सो तुम्ही यूज करू शकता. आता आम्ही तिथे फ्रेश झालोय थोडं. बट चेंजिंग साठी वगैरे जे आमच्या सोबत आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलंय तिकडे पुढे धर्मशाळा आहेत. तिकडे स्वस्तामध्ये अजून चांगली सोय आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही करा. मस्तपैकी फ्रेश चालू आहे. फ्रेश मीन्स तर पाणी वगैरे मारून टॉयलेटला वगैरे जाऊन आलोय. पण झोप नाही झाले. कडचे पोहे ट्राय करू. आपल्या इकडे वरती खोबरं टाकतात, इकडे आता गाठिया टाकल्यात. आय थिंक गाठियावर शेव काहीतरी टाकलंय. घे चालू कर. चिअर्स. ऑटो केली आम्ही. ऑटो पकडली आहे. इकडून एक प्लेस आहे सोमा तलावला जाणार आहे. तिकडून शेअरिंग इको शेअरिंग आहेत. ते आपल्याला सोडणार आहेत पोईचाला नाही, पोईच्याच्या आधी थोडं सोडणार. तर लेट्स सी, तुम्हाला सांगतो ते किती चार्ज घेतात, काय घेणार आहेत. आता आम्ही जाणार आहे कुठे, सोमा तलाववरून तिकडून इको पकडणार आणि तिकडून कुठे मग ते पोईच्याच्या थोडा आधी सोडणार आपल्याला. कुठे काका ते पोईच्याच्या आधी
बोट कुठून पकडायची? कर्नाळी महादेव मंदिर. फेमस जागा आहे हे शहाजीराव गार्डन आहे, मोठं गार्डन शहाजीराव गार्डन आहे. संपूर्ण चांगले पूर्ण आता संध्याकाळी बघायला भेटत. शहाजी वागलेला आहे ना ते मोठं गार्डन आहे. कसं पहिला देशभाग हा, हा. वगैरे तसं. ऑटो तुम्हाला इकडे या जिथे इको लागलेले असतात तिकडे उतरवेल. तिकडून मग इको आपल्याला कुबेर धामला घेऊन जाईल. मग त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो आम्ही तिथे पोहोचल्यावरती. ठीक आहे. हा कुडकुड तेव्हा कशी एक मस दुसरी मस. तिला पण भूक लागली आहे, तिला पण भूक लागली आहे. दोघे पण. थंडी अशी लागते की जसं वाटतंय जानेवारी किंवा डिसेंबरच चालू आहे. खतरनाक थंडी आहे, खतरनाक थंडी. मागे बघू शकता मस्त असं सनराईज, सॉरी त्याच्यामुळे मी पण सनसेट बोलतोय. सनराईज व्ह्यू चांगल्यापैकी येतो. आता तुम्हाला प्रॉपर दिसेल सनराईज. खूप खतरनाक असा दिसतोय. तर आपण आता पोहोचलोय कुबेरधाम मध्ये आणि आता आरती चालू आहे. बघूया आपण दर्शन कसं होतंय. आम्ही कुबेर भंडार मंदिराच्या आतमध्ये आलोय. इकडे 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. एक VIP लाईन आहे आणि एक नॉर्मल लाईन सुद्धा आहे. VIP लाईनला आय थिंक 250 रुपीज काहीतरी आहे. आम्ही जनरल लाईन मधूनच जातोय. ते काका आम्हाला गाईड करतात, त्यांच्यासोबतच चाललोय आम्ही आता दोघं सुद्धा. हे तुम्हाला पास भेटेल. ठीक आहे. 11:30 पर्यंत दर्शन होईल. मजबूत रश आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही तर चाललोय एक मुखदर्शन घ्यायला. मुखदर्शनच बोलणार ना. इकडे वरती आलात ना की इकडे एक धर्मशाळा आहे. तिकडे तुम्हाला आंघोळ करायला किंवा स्टे करायला भेटेल. काही छोटेसे चार्जेस आहेत, ते पेड करायला लागतील, बट खूप मस्त आहे. तर आम्ही आता दोघं पण झालोय रेडी. अनु दाखवतो तुम्हाला. आता खूप सेक्सी दिसते. मेकअप चालू आहे तिचा. ती बघा कशी फुसफुस फुसफुस. खूप सुंदर असं शिवलिंग आहे इकडे. आणि सुंदर अशी माझी होणारी बायको. झालेलीच आहे, बट तरी पण मंगळसूत्र फक्त घालायचं बाकी आहे. काय बोलते बनू, बरोबर ना? हा सगळा ओके. हा सगळा माहोल बघून असं वाटत नाही गुजरात मध्ये आलोय. फिलिंग येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. फुल सेम माहोल. शनी मंदिर आहे इकडे, जे आमच्या खूप मागे लागलंय. शनी श्री शनी महाराज आशीर्वाद द्या. मंदिर के निर्माण कार्य हेतु तर आपण आता ट्राय करतोय खमण ढोकला. पाठीवर ना तू. खमण ढोकला मस्त आहे. कानों में जो बात मैंने तेरी खातिर डाली. भाई हा विषय बघा कसा आहे, खतरनाक. प्रणालीलाच शिंग मारणार होता तो. ही बघा शिंग बघा अशी पळाली. दान धर्म करो. स्ट्रगल इन साड़ी. कुबर भंडारी महादेव देवाचं आपण इथे मुखदर्शन घ्यायला आलोय. बघू शकता ही लाईन आहे, मेन लाईन, जिथून तुम्हाला आत जायला भेटेल. बट आपण बॅक साईडून आलोय मुखदर्शन घ्यायला. आता अभिषेक चालू आहे, दाखवतो तुम्हाला. ग्रीन मध्ये दिसेल बघा.
इकडून तुम्हाला समोर दिसतंय ना, ही नर्मदा नदीचंच आहे आणि याच्या त्या साईडला पोईचा आहे. तर आम्ही पोईच्यालाच जाणार आहे तिकडे. हे रणछोड राय यांचं मंदिर आहे. हे जे आहे ना ते त्यांचा स्तंभ आहे असं बोलतात इकडे, म्हणून लोक त्याच्या पाया पडतात आता. आणि इकडे खाली उतरतानाच प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे शिवलिंग आहेत. सर्व मंदिरामध्ये प्रॉपर शिवलिंग आहेत सर्व. हे भद्रकाली महाकाली मंदिर आहे, जिकडे कुबेर देवाने हे केलं, तप केलं होतं इकडे. महादेवला प्रसन्न करायला तप केलं होतं इकडे. खाली आता खूप गर्दी आहे म्हणून आम्ही आतमध्ये नाही जात आहे. आता आम्ही आहोत नर्मदा नदीच्या इथे आणि तुम्ही बघू शकता इकडे काही जण स्नान सुद्धा करतात. इकडे आंघोळ करतात आणि त्याच्यानंतरला कुबेर देवाच्या पाया पडायला वरती जातात. आणि आपला जो मेन प्लेस आहे तो तुम्हाला समोर आता झूम करून दाखवतो, जिथे आपण जाणार आहे. हे पोईचा, त्याला पोईचा बोलतायत. इकडे आपण जाणार आहे. तिकडे जाण्यासाठी इकडून ज्या बोट्स आहेत ते आपल्याला तिकडे घेऊन जाणार. जे मुंबईमध्ये राहतात त्यांना माहिती असेल गोराईला कसं आपण शिफ्ट होतो मड आयलंडला, सेम तसंच काहीतरी सीन आहे. इकडून बोट पकडायचं आणि तिकडे ते आपल्याला पोहोचवणार. तिथून थोडं वॉकिंग करून जायचं आहे. हे 2 दादा आहेत ज्यांनी आम्हाला खूप हेल्प केली या सगळ्यासाठी. आमचं तर प्लॅनिंग सुद्धा नव्हतं की इकडे या मंदिरामध्ये यायचं, कुबेर देवाच्या मंदिरात. बट आलो, बेस्ट वाटलं. हा, आणि मेन म्हणजे आज अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी इकडे यायचं असतं. 5 अमावस्याला जर तुम्ही येताय तर तुमचं जे पण इच्छा आहे ती पूर्ण होते. रेग्युलरली जे म्हणजे 5 अमावस्या आपले येतात ते रेग्युलरली जर तुम्ही इथे येताय तर तुमचे जे पण इच्छा आहेत ते पूर्ण होतात. आणि आम्हाला तर आज माहिती पण नव्हतं की अमावस्या वगैरे काय आहे असं काय. लकीली इकडे आलो, हे 2 काका भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे, ते इकडे चाललेत. सो तिकडे जायच्या आधी तुम्ही इथे या. आणि आम्ही मस्तपैकी मुखदर्शन घेतलं, खूप छान वाटलं. आणि आता आम्ही बोट करून आम्ही तिकडे जाणार आहे. सो त्याच्या पुढे जे दिसणार आहे ते खूप म्हणजे खूप भारी आहे. बघण्यासाठी नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा, ठीक आहे. हा बघा, हा गेलाय आता काहीतरी नवीन ट्राय करायला. बघूया काय करतोय. दिसला जाऊन एकदम कोपऱ्यात. तर आम्ही या ज्या बोट्स आहेत या बोट मधून तिकडे जाणार आहे पार करून. हा चल चल, नुसता स्ट्रगल आहे भाई. पडलो की डायरेक्ट पाण्यामध्ये. तर आता सुरुवात झाली आहे आपल्या मेन स्पॉटवर, ज्याच्यासाठी आम्ही मुंबईवरनं इकडे आलोय. कसं वाटतंय बनू? गाइस मेरी फटी पड़ी है. थोडी थोडी पट रही है हमारी भाई. बोट फुल खतरनाक आहे बघा. विशेष खोल आहे, कुठून काय पाणी येईल काय सांगता येणार नाही. ही बघा कसा हात बघा कसा दाबते. जशी जशी बोट पुढे मागे होते ही हात दाबायला चालू करते बाई. जायपर्यंत माझा हातच नाही राहणार आहे. मंजिल से कुछ ही दूरी पे है हम लोग. गाइस आय थिंक तुम्हाला बघून थोडाफार अंदाज आलाच असेल की आम्ही आता कुठे आलोय. उटीचा प्रवास संपला आहे, आता इथून उतरायचं आहे. परत एक नवीन स्ट्रगल. कतरवाला सीन आहे. परंतु भिजलोय पूर्ण परत. सदरा फक्त असं वाचवलं आधी चालत पुढे आलं. खूप सॉर्टेड आणि खूप मस्त झालंय. आता पुढे आपण चालत जाणार. 10 मिनिटाचं वॉकिंग आहे सांगता येते आपल्या नीलकंठ मंदिरापर्यंत. कोळच्यामध्ये येते आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मी आतापर्यंत इंस्टाग्रामवरच बघितलेलं, पण आता पर्सनली तिथे जाऊन बघणार आहे. खूप भारी फिलिंग असेल. तर तुम्ही पण या आमच्यासोबत. तुम्ही पण बघा. काकांनी सजेस्ट केलं आहे चप्पल काढून चाला, थोडं फूट मसाज टाईप फिलिंग येईल. आणि पूर्ण ना असे म्हणजे सर्कलमध्ये दगड आहे, त्याच्यामुळे थोडं बरं पण वाटतं चालायला चप्पल काढून. तर तिथून आता इथपर्यंत आलोय. थोडा होत आहे. हेल्थचे तर लावूनच ठेवलेत आम्ही, तरी पण जायचंय. मुळे बघा हिला किती स्ट्रगल करावं लागतंय. तर फायनली आपण आपल्या प्लेसवरती पोहोचलोय. आता चाललोय, पहिलं तिकीट काढतो
आणि मग तुम्हाला आतमध्ये जे पण व्ह्यूज आहेत या मंदिरात जे खास आहे त्याचं काही स्मॉल हिस्ट्री जर आम्हाला कळली काही नीट तर ती पण आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की सांगू. ठीक आहे. एंट्री फीज 10 रुपीज आहे. ओके, एंट्री फीज 10 रुपीज आहे. वाचला वाटतं तिथे. तर आता जातो पहिला एंट्री फीज काढतो आणि मग त्यानंतरला आम्ही जातो. हे बघ इकडे हा समोरच आहे ते दिसेल तुम्हाला. प्रवेश सेवा शुल्क 10 रुपीज. ओके, आलेने एंट्री मारली आहे. लेट्स गो टू गाइस. हो 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 ब्रो, एंट्रन्सच बघा तुम्ही यार, ती नीट आणि क्लीन ठेवलंय. इकडे कुंड आहे आणि इथे आहे ना जो आता प्रसादाचा वास येतोय ना, आम्ही नाश्ता केल्यावर पण त्या प्रसादाचा आपला सत्यनारायणच्या पूजेला जो प्रसाद असतो ना शिरा, सेम त्याचा फ्रेग्रन्स आहे आणि खूप खतरनाक येतोय. प्रणालीला परत पाणी सुटलंय. जसं या कुंडाला पाणी सुटलंय सेम आमच्या दोघांच्या पण तोंडाला पाणी सुटलंय. ते प्रसादाचा फ्रेग्रन्स खतच खतरनाक आहे. हा एंट्री तर केली आम्ही आणि इकडे आता लॉकर रूममध्ये आलो आहे. इकडे लॉकरमध्ये बॅग्स वगैरे ठेवतो म्हणजे काय जरा फिरायला पण आम्हाला इझी पडेल. बॅग घेऊन घेऊन बॅगचे आमच्या लागलेत. हे असं तुम्हाला पावती देते, त्याच्यावरती नंबर लिहिलेला असेल. 13 वगैरे आहे आमचा. बघू शकता किती सुंदर असं जागा आहे. टेम्पल्स दिसत आहेत एकदम प्रॉपर यार, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही प्रत्यक्ष या आणि बघा. प्रत्येक गोष्ट इकडे जी त्यांनी दिली आहे ना, ईच अँड एव्हरीथिंग खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप भारी आहे. प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. आणि इकडे आता तुम्हाला दिसत असेल सुंदर अशी शिवजीची मूर्ती आहे. एक एक गोष्ट इकडची एवढी सुंदर आणि एवढं परफेक्टली केली आहे ना. त्यानंतरला इकडे बघू शकता नीलकंठजी, त्यांची मूर्ती आहे खूप सुंदर. थोडंसं पुढे आलात तर तुम्हाला दिसेल ब्रह्मांची मूर्ती आहे. थोडा अजून झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. हा एक व्ह्यू मस्त. एक कृष्णाची मस्त थीम दाखवली त्यांनी. लाईक झाडावरती जेव्हा पण कृष्ण बसून बासुरी वाजवायचा, तर त्याचे एक आहे, मी तुम्हाला शो करतो. मित्र आहेत ना. हा, गवळणी जेव्हा आय थिंक पाणी भरायला यायचं तेव्हा तो बासुरी वगैरे वाजवायचा, तर तशा टाइप मध्ये त्यांनी इथे दाखवलंय बघा. किती म्हणजे यार भारी वाटतं. फिलिंग बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. तुम्हाला पण बघायचं खरंच. तो आता आपण मेन प्लेस वर जायचंय. आता या सगळ्याहून भारी जी आहे ते इकडे याच्या आतमध्ये तो व्ह्यू आहे ना, तो खूप खतरनाक आहे. तो तुम्हाला बघायचाच आहे. करावा लागेल. आता आम्ही पण जाते, फर्स्ट टाइमच बघणार आहे. आम्ही पण व्हिडिओज मध्येच बघितलंय, तर आता आमचे पण रिएक्शन काय असतील नो आयडिया.
तर चला आपण जाऊया. जायच्या आधीच बघा इकडे समोरच तुम्हाला दिसेल शंकराचं मूर्ती टाईप आहे, नटराज टाईप ना. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं यार ते. त्याच्या बॅकग्राऊंडलाच एंट्री गेट आहे जिकडे आपल्याला जायचं आहे. सो तुम्हाला आता आतमधलं प्रॉपर जेवढे टेक मला घेता येतील आतमधले चांगले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता येईल. तर आता आपण एंट्री करतोय याच्या आतमध्ये. तर सहजानंद द्वार, श्री सहजानंद द्वार. आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू. आता बघा.